हॅलो नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बघतोय पारंपरिक पद्धतीनं बनवलेल्या तांदळाच्या कुरडया. अगदी जशी आपली आजी किंवा आई या कुरडया बनवायची त्या पद्धतीनं या तांदळाच्या कुरडया कशा बनवायच्या ते दाखवते. यामध्ये आपण अजिबात पापड खारचा वगैरे वापर केलेला नाही. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीनं हे कुरडया बनवतोय. तर चला बघूया कसे बनवायचे. तर त्यासाठी 1 किलो तांदूळ त्यासाठी घेतलेले 5 आहेत. लिटरच्या रेशनचा कुकरचा तांदूळ जो मोठा वापरते डबा मी. असतो त्या डब्यानी हे तांदूळ मी मोजून घेतलेले आहेत. जवळपास 1 किलो प्रमाण होतं. अगदी 5 ते 10 ग्रॅमचा फरक पडू शकतो. पण या डब्यानी बरोबर 1 किलो हे तांदूळ होतात. तर रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणताही रोजच्या वापरातला तांदूळ घेऊ शकता. आता हा तांदूळ स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेते मी आणि त्यानंतर हा तांदूळ आपल्याला पूर्ण 3 दिवसासाठी भिजत घालायचा आहे. 3 दिवसासाठी भिजवायचा म्हणजे सकाळ संध्याकाळी त्यामधलं जे वरचं पाणी असतं ते पाणी काढायचं आणि दुसरं पाणी घालायचं आणि 3 दिवसासाठी हीच प्रोसेस करायची. तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा बदलू शकता किंवा एका वेळी बदललं त्यातलं पाणी तरीही चालेल, पण पाणी बदलणं गरजेचं आहे. जर पाणी नाही बदललं तर मात्र घरभर त्याची दुर्गंधी सुटू शकते. खूप आंबट असा वास निघतो या पाण्याला. त्यासाठी 3 दिवस यामधलं सकाळ संध्याकाळ 2 वेळा किंवा किमान दिवसातून 1 वेळा तरी याचं पाणी बदलून घ्यावं. तर बघा इथं आता 3रा दिवस पूर्ण झालेला आहे. तर आता 4थ्या दिवशी हा तांदूळ घेतलेला आहे मी इथं. 4थ्या दिवशी या तांदळाचं वरचं जे पाणी आहे ते पाणी काढायचं. अजिबात त्याला तांदळांना धुवायचं वगैरे नाही, तर फक्त या पद्धतीनं हलक्या हाताने तांदूळ मिक्स करायचा आणि त्यामध्ये जे पाणी आहे वरचं ते सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि हा तांदूळ आपल्याला आता बारीक करून घ्यायचा आहे, मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. तर बघा वरचं सगळं पाणी मी काढून घेतलं. आता बघा या तांदळाची जी कणी आहे ती किती छान अशी बारीक होते बघा. अगदी रवाळ असं त्याची कणी तयार होते. अगदी तांदूळ लगेच मॅश होतोय. तर असाच तांदूळ आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. आता मिक्सरचं एक मोठं भांडं घेतलेलं आहे. या भांड्यामध्ये यामधला थोडा थोडा तांदूळ घालायचा आणि हे वाटून घेण्यासाठी वेगळं थोडंसं नॉर्मल पाणी असतं ते थोडी घालायचं आणि एकदम बारीक असं आपण इडली डोश्यासाठी कसं वाटून घेतो ना, अगदी तसंच हे तांदूळ वाटून घ्यायचं आहे. हे तांदूळ वाटून घेण्यासाठी जास्त पाण्याची गरज नाही, पण जितकी गरज लागेल तितकं पाणी घालून हे तांदूळ छान असं वाटून घ्यायचं. आता हे वाटून घेतलेलं तांदूळ एका मोठ्या पातेल्यामध्ये मी घालून घेते. बघू शकता अगदी इडली डोश्याला जसं वाटून घेतो ना, अगदी तसंच हे तांदूळ एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. जास्त रवाळपणा त्यामध्ये राहू द्यायचा नाही. तर हे सगळे तांदूळ मी वाटून घेतले. या मोठ्या पातेल्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत. वाटून घेतलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी यामध्ये ॲड केलं आणि वरनं दुसरं एक पेलाभर पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जे आपण यामध्ये जास्तीचं पाणी वापरलेलं आहे त्याबद्दल टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण ते सगळं पाणी या पिठाच्या वरती येतं आणि ते पाणी आपल्याला सहज बाजूला काढता येतं. त्यामुळं या पिठामध्ये जास्तीचं पाणी होणार नाही. तर हे बघा या पद्धतीनं हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता हे झाकून असंच सोडून द्यायचं आहे. मी 4थ्या दिवशी हा तांदूळ वाटून घेतलेला आहे. तर 4था दिवस पूर्ण हे तांदूळ असंच सोडून द्यायचं आहे वाटून घेतलेलं आणि 5व्या दिवशी सकाळी आता आपण याच्या कुरडया बनवायला घेतोय. आता 5व्या दिवशी बघा या पिठाच्या वरती भरपूर पाणी जमा झालेलं आहे. जे आपण जास्तीचं पाणी घातलेलं होतं ना, ते सगळं पाणी वर जमा झालेलं आहे. आता अलगद हाताने जे वरचं हे पाणी आहे ते पाणी काढून टाकायचं आहे. जास्त पाणी घातल्यामुळं हा पण आपल्याला फायदा होतो की त्याचा जो आंबटपणा असतो तो सगळा या पाण्यातून निघून जातो. त्यासाठी जास्तीचं पाणी असावं. तर आता अलगद हाताने दुसऱ्या एका भांड्यामध्ये हे सगळं पाणी मी वरचं काढून घेते. जोपर्यंत वरचं सगळं पाणी निघत नाही तोपर्यंत अगदी अशाच पद्धतीनं हलक्या हाताने हे सगळं पाणी काढून घ्यायचं आणि या पद्धतीने जर थोडंसं पीठ जायला लागलं की मग आपण थांबायचं आहे. हे आपण वरचं सगळं पाणी काढून घेतलं. आता हे पीठ बघा वरचं पाणी काढून घेतल्यानंतर घट्ट असं हे खाली आपला चीक राहिलेला आहे. हा चीक आता एक वेळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर बघा एकदम घट्ट असा हा चीक आहे. यामध्ये आपल्याला दुसरं अजून पाणी घालावं लागेल आणि पाणी घालून ते एकजीव करून घ्यावं लागेल. हे मिक्स करत असताना किंवा या अगोदर तुम्ही ज्या भांड्यामध्ये चीक शिजवायचा आहे
त्या भांड्यामध्ये एक मोठं भांडं घ्या जाड बुडाचं आणि त्या भांड्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवा. तर ज्या भांडीनं मी तांदूळ मोजून घेतलेले होते त्याच भांड्यानं 2 भांडी पाणी घेते. म्हणजे ज्या भांड्यानं तांदूळ घेतलं त्या भांड्यानं 2 पट पाणी घ्यायचं आहे. तर बघा इथं बरोबर 2 पट मी पाणी घेतलेलं आहे आणि मोठ्या एका पसरट भांड्यामध्ये हे पाणी आता गरम होण्यासाठी ठेवते. शक्यतो मोठं भांडं घ्या म्हणजे मिक्स करायला आपल्याला सोपं पडेल आणि पीठ देखील व्यवस्थित शिजलं जातं. तर आता ते पाणी आपण उकळण्यासाठी ठेवलं, गरम होण्यासाठी ठेवलं. हा आपण जो चीक बनवून घेतलेला होता त्यामध्ये थोडंसं पाणी मी ॲड करते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. कारण एवढा घट्ट चीक आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये ओतता येणार नाही. तर बघा पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता आपलं पाणी देखील चांगलं कडक असं तापलेलं आहे, गरम झालेलं आहे. या पाण्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे. पापड खार किंवा सोडा अजिबात घालण्याची गरज नाही, कारण ही पारंपरिक पद्धतीची कुरडई आहे. तर चवीपुरतं मीठ घातलं. अगदी पाव चमचा हिंग घालायचं आहे. हिंग घातल्यामुळे एक छान अशी चव येते. अगदी कुरड्यांचे पीठ देखील खायचं म्हटलं ना तरी खूप टेस्टी लागतं. तर आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता या मीठ घालून मिक्स करून घेतलेल्या पाण्यामध्ये ना आता लगेच आपण जो चीक बनवून घेतलेला आहे तो चीक घालायचा आहे. तर एका हाताने चीक घालायचा आणि दुसऱ्या हाताने ते व्यवस्थित मिक्स करत राहायचं. जर चीक घालण्यासाठी मदतीला तुमच्याकडं कोणी असेल तर नक्की मदत घ्या. त्यामुळं चीक व्यवस्थित मिक्स करता येईल, घोटता येईल, त्यामुळं अजिबात गुठळ्या होणार नाहीत. तर या पद्धतीनं एका हाताने चीक घालायचं आणि एका हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर बघा अगदी सगळा चीक संपेपर्यंत ते मिक्स करायचं, सोडून द्यायचं नाही. त्यामुळं लगेच गुठळ्या होतात, कारण पाणी आपलं कडकडीत गरम झालेलं आहे. आणि चीक घातल्यानंतर लगेच एका हाताने भांडं पकडायचं आणि दुसऱ्या हाताने ते सतत ढवळत राहायचं, मिक्स करत राहायचं. इथं बघू शकता मी कशा पद्धतीने हे मिक्स करत राहते. यामध्ये तुम्हाला बारीक गुठळ्या दिसत असतील, पण मिक्स करत राहिल्यामुळं त्या गुठळ्या देखील निघून जातात. पण जास्त गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. बघू शकता इथं या पद्धतीनं सतत 10 मिनिटापर्यंत हे मिक्स करत राहायचं. एखाद्या विस्करणी देखील तुम्ही हे मिक्स करून घेऊ शकता, त्यामुळे गुठळ्या अगदी सहज आणि लवकर निघतील. आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. एकदा का व्यवस्थित मिक्स झालं की 2 मिनिटासाठी सोडून द्यायचं. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती पूर्ण 20 ते 25 मिनिटं हे पीठ शिजवून घ्यायचं आहे. तर आता एका विस्करणी मी व्यवस्थित मिक्स करून घेते. तर अशाच पद्धतीनं एक 2-3 मिनिटामध्ये सोडून द्यायचं आणि पुन्हा मिक्स करत राहायचं, म्हणजे ते बुडाला लागणार पण नाही. पीठ देखील व्यवस्थित शिजेल आणि या पिठामधल्या आपल्या गुठळ्या देखील सगळ्या निघून जातील. तर अशा पद्धतीनं हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं. हे कुरडयांचं पीठ शिजायला थोडा वेळ लागतो हे नक्की, पण खूप छान टेस्टी अशा या कुरडया तयार होतात. अगदी आजी आई बनवायच्या त्या पद्धतीनं या कुरडया बनवून तयार होतात. अगदी 2 वर्षापर्यंत व्यवस्थित टिकतात. तर नक्की या पद्धतीनं या कुरड्या ट्राय करा. नेहमीपेक्षा थोडी जास्त मेहनत आहे, पण रिझल्ट पण तसेच निघून येतात. खूप टेस्टी बनतात या कुरडया. तर बघू शकता इथं या पद्धतीनं एक 2 ते 3 मिनिटाचा गॅप द्यायचा आणि प्रत्येक वेळी त्याला मिक्स करत राहायचं. सुरुवातीला एक 10 ते 15 मिनिटं हे पीठ असं शिजवून घ्यायचं आणि हे पीठ थोडंसं पारदर्शक व्हायला लागले असं समजलं की पुन्हा त्याच्यावर झाकण लावायचं आणि झाकण लावून देखील पहिल्याच पद्धतीनं एक 3 ते 4 मिनिटांमध्ये गॅप द्यायचा आणि त्याला सतत मिक्स करत राहायचं. गॅसची फ्लेम मीडियम आहे किंवा एकदम कमी देखील ठेवू शकता तुम्ही शेवटच्या वेळेला. आता याच्यावरती झाकण लावायचं आहे आणि पुन्हा 4-5 मिनिटानंतर त्याला मिक्स करत राहायचं. 1 किलोचं पीठ शिजवायला मला पूर्ण 35 ते 40 मिनिटं लागलेलं आहेत. जितकं पीठ चांगलं शिजेल तितक्या कुरडया परफेक्ट होतील, त्या ठिसूळ होणार नाहीत. नाहीतर मग जर पीठ कच्चं असेल तर मात्र कुरडया ठिसूळ होतात, त्याचे लगेच तुकडे पडतात. त्यासाठी पीठ चांगलं शिजवून घेणं खूप गरजेचं आहे. तर बघा इथं आता 30-35 मिनिटं झालेली आहेत. पीठ आपलं चांगलं शिजलेलं आहे, चांगलं वाफाळलेलं आहे. आता पुन्हा एक 5 ते 7 मिनिटं फक्त हे पीठ मी उभेवर ठेवते. गॅसची फ्लेम आता पूर्ण बारीक केलेली आहे, कारण पीठ शिजलेलं आहे. फक्त त्याला आपल्याला आता वाफ द्यायची आहे.
आता पीठ शिजलं की नाही ते कसं ओळखायचं ते दाखवते. हात थोडासा ओला करून घ्यायचा आणि या पद्धतीनं या पिठाला टच करून बघा तुम्ही. अजिबात पीठ हाताला चिटकत नाही, म्हणजेच हे पीठ चांगलं शिजलेलं आहे. आणि जर गोळा जरी घेतला आपण एखादा काढून तरी बघू शकता छान असं पीठ शिजलेलं आहे. यावरूनच पीठ कसं शिजलेलं आहे की नाही ते ओळखायचं. तुम्ही पाण्याच्या वरती देखील हा पिठाचा गोळा टाकून बघू शकता. जर चांगलं शिजलेलं असेल तर पाण्याच्या वरती हा पिठाचा गोळा तरंगतो. तर आता हे पीठ चांगलं शिजलेलं आहे. मी गॅसची फ्लेम पूर्ण बंद करते आणि एक 10 मिनिटासाठी झाकून ठेवते. याच्यावरती झाकण लावून आणि तोपर्यंत आपण कुरडया बनवायची तयारी करून घेऊया. मी टेरेसवर आलेली आहे. एक प्लास्टिकची मोठी शीट अंथरून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती या कुरडया घालतोय. तर या पद्धतीचा लाकडी साचा घेतलेला आहे. त्याला मोठ्या शेवेची प्लेट घातली. साचा मी पाण्यामध्ये ओला करून घेतलेला आहे. पीठ गरम आहे, जास्त गार होऊ द्यायचं नाही. थोडंसं गरम असतानाच या कुरड्या घालून घ्यायच्या म्हणजे चांगल्या पडतात. पीठ थंड झाल्यानंतर कुरड्या घालायला आपल्याला त्रास होऊ शकतो. तर जितकं गरम आहे थोडंसं कोमट असतानाच कुरड्या भरभर घालून घ्यायच्या. या कुरडया तुम्ही सावलीमध्ये देखील घालू शकता, पण या कुरडया सावलीमध्ये घातल्या तर सुकायला वेळ लागेल. पण जर उन्हात घातल्या तर अगदी एका दिवसातच या कुरडया चांगल्या कडकडीत वाळतात. तर बघा इथं या सगळ्या कुरडया मी घालून घेतलेल्या आहेत. मस्त अशा पडलेल्या आहेत. या पद्धतीनं या कुरडया नक्की ट्राय करा. कशा वाटल्या ते कमेंट करून सांगायला विसरू नका. या चॅनलचे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच खूप साऱ्या पारंपरिक आणि इन्स्टंट रेसिपीज बघायला मिळतील. तर आता या कुरडया सगळ्या सुकल्यानंतर पूर्ण दाखवते मी. या कुरडया घातलेल्या दिवसापासून 3 दिवस पूर्ण वाळवून घेतलेल्या आहेत. कडकडीत वाळवून घ्यायच्या म्हणजे वर्ष 2 वर्षासाठी निवांत आपण त्या स्टोअर करून ठेवू शकतो. अशाच या रंगीत कुरड्या देखील मी बनवून घेतलेल्या आहेत. बघा अगदी परफेक्ट अशा या कुरड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आता लगेच तळून दाखवते. तुम्ही स्वतः बघू शकता किती पटीनं या कुरड्या फुलतात ते. कुरडई तेलामध्ये टाकताना उलट्या दिशेनं टाकायची आणि या पद्धतीनं थोडंसं ते तेलामध्ये मिक्स करत राहायची, हलवून घेत राहायची, म्हणजे छान सगळीकडे तेल लागतं आणि सेकंदामध्ये आपली कुरडई फुलते. बघा किती पटीनं फुललेली आहे. खूप टेस्टी मस्त फुलतात या कुरडया. अजिबात सोडा किंवा पापड खर्चा वापर अजिबात केलेला नाही आपण, तरीही मस्त कुरड्या फुलतात. चवीला खूप टेस्टी लागतात. नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली रेसिपी कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.